नागपूर विमानतळाला जागतिक दर्जा मिळणार आहे। नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं रूपांतर आता करण्यात येणार आहे आणि विमानतळाच्या विकासाचा आराखडा जाहीर झालाय। आधुनिक एव्हिएशन कार्गो हबमध्ये आता रूपांतर होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं रूपांतर एका आधुनिक एव्हिएशन आणि कार्गो हब आणि एअरपोर्ट सिटीमध्ये होणार आहे। नागपूर विमानतळाच्या खासगीकरणानंतर आता GMR एअरपोर्ट लिमिटेडनं विमानतळाच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वाकांक्षी आराखडा जाहीर केलाय आणि टप्प्याटप्प्यानं राबवण्यात येणाऱ्या विस्तारानुसार नागपूर विमानतळाची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता ही 30 लाख प्रवाशांवरून 3 कोटींपर्यंत वाढवण्यात येणार आहे। या करारांतर्गत विमानतळ मध्य भारताचं एक मोठं व्यावसायिक आणि आर्थिक केंद्र म्हणून नावारूपाला येणार आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। टायगर कॅपिटल ऑरेंज सिटी नागपूरचा कायापालट होताना दिसत आहे आणि त्याचबरोबर नागपूर विमानतळाचं सुद्धा आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण होताना दिसणार आहे। GMR कडून हे संपूर्ण प्रकल्प चालवण्यात येणार आहे। GMR चे अधिकारी किशोर सर आपल्यासोबत आहे। नागपुर के लिए बड़ा विजन है, ये जस्ट कुछ इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट करके छोड़ने का नहीं है। इसको हम एक थ्राइविंग एरोट्रोपोलिस और एयरपोर्ट एविएशन इकोसिस्टम बनाने की जो विजन है उसको हम साकार करने के लिए पूरा प्लान्स बनाएंगे, स्ट्रैटेजी बनाएंगे। पहले तो जो इंफ्रास्ट्रक्चर की एनहांसमेंट चाहिए वो करेंगे। जो एग्जिस्टिंग टर्मिनल है अगले 12-15 महीने में जो भी उसका रिफर्बिशमेंट करके थोड़ा अपलिफ्टमेंट देंगे उसके लिए, सो दैट यूजर्स विल हैव ए बेटर एक्सपीरियंस। इसके अलावा इन पैरेलल हम क्या करेंगे, जो नया टर्मिनल बनना पड़ेगा, जो नया एयर साइड का जो भी कॉन्फ़िगरेशन बनाना पड़ेगा उसका मास्टर प्लान का पूरा हमने फाइनलाइज किए हैं। जैसे ही उसका अप्रूवल मिलेगा हम डिटेल डिजाइनिंग काम शुरू करके उसका ग्राउंडिंग करेंगे। हमारा विजन ये है कि जो नागपुर का एविएशन हब जो बनाने वाले हैं उसका अल्टीमेट कैपेसिटी 50 मिलियन ट्रैफिक हैंडल करने का हम बना रहे हैं, उसके हिसाब से मास्टर प्लान बना रहे हैं। नागपूर विमानतळाचं हे संपूर्ण आधुनिकीकरण होणार आहे आणि पुढील काही वर्षात नागपूरकर आधुनिक विमानतळावरून संपूर्ण जगात सुद्धा प्रवास करताना दिसू शकतील। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।